एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. प्रिय हर्षद, उन्हीपुरी 2 वर्षांचे आपले स्नेहबंध, पण त्या 2 वर्षात आम्ही अनुभवलेले ऋणाबंध हे जणू 2 जन्मांचेच भासत आहेत. तुझ्या लागवी स्वभावानं, नेहमीच्या स्मितहास्यानं, विनम्रतेच्या कळ्यांनी व्हॉइस ऑफ मीडियातील प्रत्येकाशी तू एक अनोखी नात्यांची वीण विणलीस. परंतु हीच घट्ट वीण नेत्याला बोचली रे. गाढ निद्रेत असताना मग सर्वांच्या कुशीतून नेत्यानं हा आमचा तेजस्वी राही राहून नेला. जाण्याची वेळ नव्हती रे हर्षद. थांबण्यासाठी अजून कितीतरी स्वप्न होती, अजून कितीतरी संकल्प पूर्ण व्हायचे होते. आपल्या डिजिटल विंगचं अधिवेशनाचं ओझं तुझ्याच खांद्यावर होतं ना रे. तुझ्याच डोळ्यातल्या चमकत्या उत्साहानं अजून कितीतरी कार्यशाळा घ्यायच्या होत्याच रे मित्रा. तू प्रत्येक भेटीत मन जिंकायचास. तुझ्या अस्मितास्यानं अडचणी हलक्या वाटायच्या. प्रत्येक सहकार्याशी, प्रत्येक मित्राशी तू एक नातं विणून ठेवलंस, जे आता तुझ्या जाण्यानंतरही जिवंत आहे, उपदार आहे. आज वाटतंय तुझा तो प्रत्येक फोन, प्रत्येक गप्पा, प्रत्येक योजना हे सारं शेवटचंच होतं का रे. तुझ्या डोळ्यातल्या स्वप्नांना अजून उंच भरारी घ्यायची होती रे. आपल्या डिजिटल विंगचं अधिवेशन, नवे उपक्रम, कार्यशाळा, नव्या पिढीला प्रेरणा, हे सगळं तुझ्याच मार्गदर्शनाखाली फुलवायचं होतं. पण नेत्याने मध्येच दोरी कापली. तुझ्यासारखा तेजस्वी राह हरपला. तुझी अपूर्ण स्वप्न, तुझा न थकणारा उत्साह आम्ही सर्व मिळून पुढे नेऊ, हीच तुझ्या स्मृतींना खरी श्रद्धांजली. हर्षद, तुझं नाव केवळ स्मरणात नाही तर आमच्या कार्यात, प्रत्येक कृतीत कायम जिवंत राहील. हर्षद, तू मिळलेली नात्यांची ही वीण, तू जोपासलेली स्वप्ने आम्ही ती पूर्णत्वास नेऊ, अधिक घट्ट करू, हीच आमच्याकडून तुला खरी श्रद्धांजली. व्हॉइस ऑफ मीडिया परिवार अँड व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम.